आता आपण जाणून घेऊया कुंभमेळ्याचा इतिहास। मुळात कुंभमेळा हा दोन शब्दांनी बनलेला आहे, एक कुंभ आणि दुसरं म्हणजे मेळा। कुंभ म्हणजेच काय तर भांडे आणि मेळा म्हणजेच एकत्रित येणे, भेटणे। ऋषींनी सर्व देव मंडळींना शाप दिला होता आणि या शापातून त्या देव लोकांना मुक्त व्हावे यासाठी त्यांनी अमरत्व प्राप्त करण्याचा निर्धार केला आणि हे अमरत्व प्राप्त करण्यासाठी त्यांनी समुद्र मंथन केले। आता हे समुद्र मंथन करत असताना आधी सुरुवातीला त्याच्यातून विष बाहेर आले आणि हे विष प्राशन केले ते महादेवाने आणि त्यानंतरच त्या समुद्र मंथनातून अमृत आले आणि हे अमृत म्हणजेच संजीवनी। आता ही संजीवनी घेऊन सर्व देवांनी पलायन केले। त्यावेळेला त्याची सुरक्षा करण्याची जबाबदारी सर्वच देव मंडळींनी 4 देवतांवर सोपवली, ते म्हणजे बृहस्पती, सूर्यदेव, शनिदेव आणि चंद्रदेव। या सर्व 4ही देवांनी हे अमृताने भरलेले कुंभ 4 ठिकाणी ठेवले। ती 4 ठिकाणं म्हणजेच काय तर प्रयागराज, हरिद्वार, नाशिक आणि उज्जैन आणि म्हणूनच या 4ही ठिकाणांना पवित्रता प्राप्त झाली। आता हे जेव्हा समुद्र मंथन चालू होते तर ते समुद्र मंथन 12 दिवस सुरू होते आणि ही 12 दिवस म्हणजेच आपल्या या पृथ्वीवरील 12 वर्ष आणि म्हणूनच 12 वर्षांनी आपल्या या पृथ्वीवर कुंभमेळा हा साजरा केला जातो आणि हा कुंभमेळा या पवित्र 4 ठिकाणी साजरा होतो, ते म्हणजे हरिद्वार, उज्जैन, नाशिक आणि प्रयागराज।